आपण बरोबर मिळून मथुरे बाजार जायचं खरं, पण मथुरे बाजार जायचं असं मला माहिती आहे का ग? अगं मला तर मुलीच नाही माहित बघ, पण आमच्या वरच्या शिला मावशी आहे ना, तिला मथुरेचा रस्ता माहित आहे. तिला हाक मार बघ. मी नाही तीच मार्ग थांबा थांबा, त्या वरच्या शिला मावशीला ना, पण तिथे माझ्या एकदम घट्ट अगं नातं म्हणते. बरोबर मार्ग मावशी, अगे मावशी. काय ग मुली हो? अगं मावशी मथुरे बाजार चाललोय बघ. अगं यायलाच पाहिजे का? हो यायलाच पाहिजे, बिगी बिगी. अगं माझं घरी छोटासा बाग आहे, त्याला थोडंसं दूध पाजते आणि बिगी बिगी आल्या. तुम्ही मारिला या म्हाताऱ्या मावशीला, हात तुम्ही मारिला या म्हाताऱ्या मावशीला. अगे मावशी, आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजार निघालो आहोत बघ. अगं मारलंय कुठे? अगे मावशी, मथुरेचा रस्ता आम्हाला माहित नाही, पण तुला मारली बघ. अगं मथुरे बाजारात निघालात खरं, घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. अगे मावशी, सांगितलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे एकदम. अगं मावशी, मी नक्की नाही घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं काय पातळ परपरीत दूध? हो. अगं ते का कसं काय? ए मावशी, माझी मैत पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते बघ. ऐकलंस का तारा? ऐकलं. अगं ह्या मेलीची मग पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि मग ते चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. बरं तिचं जाऊ दे, तू काय घेतलंस बाजारात जायला? आता ह्या मेलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा तो लाईटवाला मला बघतोय. तू कशाला लाजतेस? काय घेतलंस ते सांग. मावशी मी बघितलं खवा. काय मावशी मी बघितलं खवा, ज्याला कोणाला हवा ते तुझ्या नशिबीला हाडबीट असं चार चौकात सांगतात काय उभे उभे उभ्यावर भाव म्हणते. पटकन सांगायचं, असं थांबून कशाला सांगतेस उभे उभे नाही. सर माग अगं तू काय घेतलंय बाजारात जायला?
मम्मी आले मी करतेस अगं काय घेतलंस ते विचारते. अगं घे अगं बाई तुझ्या गाडीचा घे टाक आणि सांग पटकन. अगं चाललं तुझं हे नेहमीच आहे. मला माहिती तू काय घेतलंयस. तूप घेतलंयस ना मग एवढंसं तूप चांगलं थू करायची गरज काय सर ना. अगं तू काय घेतलंस बाजारात जायला. बरं तू काय घेतलंस बाजारात जायला. मावशी मी बघितलंय लोणी. चांगलं आहे छान आहे तुझं लोणी. बरं जा. अगं तू काय घेतलंस. सगळं हिचं काहीतरी नवीनच आहे. बरं काय घेतलंस. अगं मावशी मी की नाही घेतलंय. अगं तू काय घेतलंय. अगं मावशी मी की नाही घेतलं तर ही. अगं सावकाश घे बाई दही नाही तर इथंच पाच. बरं जा मग. अगं राधा ठीक आहे तर मग चल बाजारी. ए मावशी तू आम्हा साऱ्या पोळींना विचारलं पण तू काय घेतलं काय सांगतं काय बघ. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीस बघ रताळी. काय रताळी घेतली. हो अगे मावशी ती लावण्यासरी कुठे. अगं मग तू माझी रताळीची बाग बघितलेली नाही. नाही मावशी मेलीस नाही ती रोज माझ्या घरी येतेस ना. येते ना. मग माझ्या भावाला घरी बघायला येतेस नाही की? लावण्यास कुठे ती तरी सांग. बरं जरा अशी पुढे ये. अजून कुठे अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे ये. पुढे हे बघ बांधाच्या या कपड्यापासून बांधाच्या त्या कपड्यापर्यंत सगळी रताळीच आहे. ती घेऊन चालले बाजारी. मावशी ते जाऊ दे. ही मथुरीची वाट अवघड घाट एक छोटस गाणं घे ना गं. अगं मला कुठून येते गाणं. तू हे मी मागणं घालते. अगं वाचाडे गाणं म्हणते मागणं घालते मला लगेच आणि सगळं काय गाणं घालते. बरं ऐक. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला. सुटला वारा या वाटेला सुटला वारा या वाटेला. केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला.
तीन ताल सप्त पाताल वरून वाये निरंकार संतांचा झाला संचार धारण केला विष्णूचा आठवा अवतार मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे आठ बुधवार मथुरेचा बाजार 16 छत्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालले त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी पेंडे व सुदामाला दिली पाहिजे अरे पेंड्या अरे सुदामा आलो देवा आलो पेंड्या अरे सुदामा किती दिवस झाले आपण चेंडूबळी हा डाव खेळलो नाही आहोत चला तर आपण खेळूया
आता आमच्यावर कोणती कामगिरी आहे? पेंद्या अरे सुदामा 16 शस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरच्या वाटे चालले त्यांना पिंपळाच्या परी अटक करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना सोबत आहे येतोच मी. ठीक आहे देवा या आपण. मामा, आपल्याला देवाची कामगिरी सांगितलेली आहे. चालेल, करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. गवळी घाटाला लागते. चल त्याला चल चल अडवूया अडवूया चल. संपूर्ण कार्यक्रमासाठी तुमचे ₹1 बक्षीस झालेलं आहे. शाहीर ओंकार भडार आणि सहकारी यांचा 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे कार्यक्रम आहे. रसिकजन हो, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. विहान आणि स्वराघात याचकडून खास गवळणींसाठी ₹501 बक्षीस आलेलं आहे. तसेच अथर्व चंदन धनावडे याचकडून खास गवळणींच्या गाण्यासाठी ₹201 बक्षीस आलेलं आहे. ते केदारली नाट्य नमन मंडळ काटवली त्यांचे मनस्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावरुनी वाट चढूया घाट जपुनी या शृंगारी सावरुनी वाट चढूया घाट जपुनी या शृंगारी पोरीनो नग बग करून जाऊया मथुरेच्या बाजारी
बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर आई कराग भरून जाई कंसाचा दरबार सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर आई कराग भरून जाई कंसाचा दरबार सुकुया डोळा कृष्ण सख्याचा फुटिले घागरी सुकुया डोळा कृष्ण सख्याचा फुटिले घागरी पुरीनं लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पुरीनं लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी डोंगराने आल्या घाटावर अरे मग गेल्या पण दादा बोल. एवढ्या लवकर जाणारच नाही मी काय म्हणतो काय? आता श्रीकृष्ण देवाने कामगिरी होय, सांगितली गवळ्यांचं तर खूप आहे आपण आहोत दोघे होय मग तू थांबवशील ना त्यांना तू थांबव दे थांबव मग तू काय करणार ते पाठवून जातो. आपल्याला बा जमणार नाही अरे असं कसं का ना तुला जमणार ना मला जमणार करणार तू करणार कोण अरे माझा दोस्त आहे ना इकडे इकडे मग घे त्याला बोलव बोल, अरे तू काय माहितीये काय काय एका पाय माकडा आहे थोडासा कामगिरी करेल काय पण अरे असल्या कामात तो नाही पटाय तू घे बोलव हा? घे अरे ए वाकड्या नाही पुढे जवळ नाही अरे ए वाकड्या रे वाकड्या अरे ये आलो 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 सुदाम्यानं मला हाक मारिला सुदाम्यानं मला हाक मारिला धावत आलो मी जोडीला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला सुदाम्यानं मला हाक मारिला सुदाम्यानं मला हाक मारिला धावत आले मी जोडीला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला कपिला शोध करी दमलो भारी तुझी आरोळी गाणी आली शोध करी दमलो भारी तुझी आरोळी गाणी आली मुकुणावरून उडी टाकता मुकुणावरून उडी टाकता माझ्या रुपला पायाला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला अरे म्हणजे काय पण एवढी गडबड कशी तुझी अरे गडबड झाली सगळी. एवढी गडबड कशाला पण म्हणतोय मी कशाला पण होतं तुझं. अरे
म्हणजे कुठं काय केवढी तरी बोलली तुम्हाला काय नाही नेली विचार हात हवाय अरे केवढी तरी बोलले अरे काय झालं माहिती काय झालं? अरे तिच्या जरा वाईट करायला बसलो होतो तिच्या तिच्या म्हणजे कसं दामा तिच्या म्हणजे अरे कोणाच्या तिच्या आता काय करतोस अरे ती अरे काय ऊन लागली माहितीये काय बायको की बायको मग बायको समोर ऊन लागते पकडला बसला अरे तिच्या नेली तिच्या म्हणजे कोणाच्या अरे तिच्या अरे सांग बनवून गेली काय कोण अरे माझी कपिला काय तुला कोण वाटलं बोलवतो थांब असू दे बाहेर कुठं फिरते काय बघूया गाड्या गोड्या असतात लवकर बोलून घ्या. असू दे काय उचल माझी काय नाही, ठीक तू काय टेन्शन घेऊ नको हा मालतो बघ दाबो जमली वाटते अरे जमली म्हणजे काय तू मला का तुला का काय काय झालं काय काय काम करतो इथे जमली वाड्यात जाता पहिली. बघितली का दाखवलाय कत्री झुंड व्हायची अरे गुलामा माझ्या पोलग्यात तयार केला नाही अरे येवलाय अरे का तीन वर्षाचा पोल काय मला येवला अरे लांब हलवत का जाम हलवत अरे हलवत हा म्हणजे अरे हलवत म्हणजे माहित नाही तुला आपल्या भाजी असं म्हणतात अरे काय माहिती येऊन कत्री काय तयार केला नाही पण अरे गुलामाला म्हटलं चालेल का
मग कुठे जातो अरे काय माहिती ह्या गायच्या दिसते पाहत नसतो तू गायच्या? अरे एक दिवस काय झालं माहितीये अरे गुलाम मास्तरांचा फोन आला मला तुला वाचनाचा कोणाला अरे मास्तरांचा फोन आला हा म्हटलं पंडितजी बाप्पा तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करीत शाळेत तो पण अभ्यास नाही करत. अभ्यास नाही करीत मग अरे म्हटलं झालं काय गुलामाला घेतला आता पंड्या म्हटलं शाळेत जातोस मास्तरांचा निलोबाय अभ्यास नाही करीत तुला काय झालं मास्तर काय म्हणाले बोलले पंड्याला तुमच्या शाळेत घेऊन या बंड्याला शाळेत गेला हा. एक दिवस काय केलं माहितीये पंड्याला घेतला पहिल्या शाळेत गेलो पहिल्या शाळेत गेला शाळेत गेलो मास्तरांसमोर उभा केला बंड्याला बंड्याला मास्तरांसमोर उभा केला हा आणि बंड्याला काय म्हटलं माहितीये काय? बंड्या मास्तर काय म्हणतात बघ अभ्यास करीत नाही म्हटलं भलाच मग अभ्यास करतो म्हटलं मास्तरला काय बोललं माहितीये मास्तरांनो तुम्ही एक काम करा बंड्याची माझी परीक्षा घ्या बंड्याची परीक्षा बंड्याची परीक्षा घ्या मग मग काय मास्तर तयार बंड्याला उभा केला हा. मास्तरानं बंड्याला पहिला प्रश्न विचारला पहिला प्रश्न पहिला प्रश्न विचारला काय विचारला बंड्या पहिला प्रश्न बघा बंड्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात पडून गेल्यावर विजा का चमकतात काय प्रश्न विचारला मास्तरा पोलग्यान छाती ठोकून सांगितलं सारखी ठोकून छाती ठोकून मास्तरानो पाऊस पडून गेल्यावर विजा नाही चमकत वरचे देव आहेत ना ते आपल्या मला बघतात कुठं पाऊस पडलाय विचार म्हणजे काय विचार आहे मात्र दुसरा प्रश्न घातला परत दुसरा प्रश्न काय विचारला बंड्या मला सांग पंधरा फळांची नावं सांग बंड्या काय बोला अरे सोपाय मात्र मी पण खुश बंड्या पण खुश मात्र सोपाय काय सांगितलं आंबा चिक्कू पेरू झाले आणि एक डझन केली म्हणजे काय मात्र थोडा धाव झाला म्हटलं घरात अभ्यास करतो शाळेत करीत नाही तिथला प्रश्न विचारला बंड्या एवढा विचारलाय बरं तुझा जन्म केव्हा झाला बंड्या काय बोला बंड्या मला बुधवारी झाला बंड्या मास्तराला काय विचारलं म्हणजे उलटा प्रश्न मास्तरांना उलटा विचारला विचारला? मास्तरानो तुमचा जन्म केव्हा झाला सांगा मास्तर काय बोलले मास्तर बोललेला आहे वारी झाला बरोबर आहे पण का काय म्हणाला बोला? मास्तरानं खोटं बोलू नका रविवारी जन्म होत नाही रविवारी जन्म होत नाही खोटं बोलू नका अरे रविवारी सुट्टी येते मास्तर काय पडला असेल काय म्हणजे काय पडले म्हातारा काय करायला माहिती आहे मला वाईट धरून बोलवला कागदावर सही केला आणि म्हणतो तुमचा पोरगा लय विचारलाय मी आपले जावा मी आपलं बघतो बोले मी काय म्हणतोय तुमची परीक्षा घ्यायची म्हटलं म्हणजे मला कशासाठी बोलवलं मला कशासाठी इथं ते पण श्रीकृष्ण देवाने सांगितलेले आहे कसली 16 कसली नव कुसळी हा तेच 16 360 गोपिका 360 गोपिका हा काय थाट माट करून थाट मात करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत आणि त्यांच्याकडून दही दूध ताक लोणी सर्व घ्यायचं आपण मग हा आता मग आपण म्हणू नका मी एकट्या खाणार एकट्याच का तू? एक काम कर काय त्या घरी देऊ मातून घेऊन चाललेत ना त्या गवळणी कुठं आहे अजून तू पाहिलेच नाही आता तुला माहिती आलो ठीक आहे चल गवळणी मला बघली आधी तर खुल्ली कामगिरी करत ठीक आहे. मग नाचत जाऊया की चालू जाऊया चल जाऊया काय झालं रे आता मुलमा माझा जीव गेला त्याचा काय तुझा जीव कशाचा आहे? बातम्या लावतो ठेपा मग? अर्धा हात गेला आमच्याकडे असंच लावतात मी काय म्हणतो परत ठेपा लावू नका तुम्हाला सांगतोय हा इकडे ये जरा. काय गवले दाखवले
आल्यास तू गवळणी बघायला गेला होता मला काही बघितलं काय माझ बघितलं काय पण सगळ्या गवळणी पांड्या पांड्या कुठून आहेत आहे तू बघ सगळ्या हे कुठं आहेत कशा काय अरे दही ताक तूप लोणी हा. खातात त्या म्हणून मेलो तुम्ही काय बोलता का दाव मेलो थई तू काल म्हणून ते पांड्या उद्या मला तुम्ही खाता वा गुरु कोण टाकतो नाच नको लागतो म्हणून काय झाले वाय जमा मी सांगतोय सगळ्या गवळणी पांड्या कुठं आहे थई दूध खाऊन बाहेर पांड्या पण मी काय म्हणतोय या गवळणी म्हणते ना पांढरी फतफतीत आहे पण धोतली आहे हाय शपथ मी एकटा बघ हाय ना हो? मी एकटा हाय ना बघ असली आहे मावशी आहे काय त्याला नादा लागू नको वा अरे बघ कोणीची मावची घाबरतो काय अरे तुला माझी मिची पडली ना तिला पण पिरून टाकी ठीक आहे हा बघ काय म्हणतोय पहिले काय करते काय बोलू सांग पहिले ओळख काढ मावची बरोबर अरे घाबरतो काय काय दिले चेन धबाक चेन धबाक मध्ये नाही चेन धबाक धंदा म्हणजे 4 कंटेनर आहेत 4 कंटेनर आहे 5 आणि 1 दमदम आहे ना बरं मी खोटा बोलत नाही आहे ना काय बोलू बोलत हे मावचे असं बोलतात खाली खाली मावचे या 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 ग माझ्या बंड्याला आतमध्ये घ्या अरे हाबू हा काय इकडे अरे पंजे हाबू हे तुझा माहिती मावची करत आहे काय चौका होय ना? जरा खाली ओके हा मावची अरे काय झालं रे मेल्या उंदरा बोलली तुला मावशी उंदरासारखाच दिसतोय हे मावची नाक बघ हलवलं सगळं मावची तो साबणून ठेवा काय झालं रे उंदरा? हा येवलूचा उंदीर आहे ना काय रे मेल्या हा. याचा अजून एवढंच उंदीर आहे मावची बोलत सांगतोय तो साबणून ठेव अरे काय झालं हा येवलूचा उंदीर येवल्या मत्या पत्याला मेल्या तो भाग मारी फक्त बाहेर पडत काय काय माहितीये मावची लय टाकलेली आहे हे काय म्हणतो काय करू गिरीकराला आला त्या डाबरीला भोकं मारायला आला. तो मारली जाते मावची आहे म्हणून सांगतोय होय काय हा आता जरा थोडं खाली घ्या अजून अजून खाली नाही रे. जरा जरा ना, अजून साप खाली मावचे अरे आता काय झालं मावचे मी काय म्हणतोय अरे काय ते पटकन सांग आम्हाला बाजारात जायला उशीर होतोय होय काय मावचे मी काय म्हणतोय तू एवढी सुंदर आहेस आ तुझं नाव काय तरी सांग मला अरे मेल्या माझं नाव होय हा. पण तुला काय करायचंय तुझ्या काय पोटात दुखणार आहे मेल्या, तुला काय करायचंय विचारते अगे मावशी ओंकार पड्याळ सागर परशुराम विजय चाचे साईराज शिंदे हे सर्वजण मावशीवरती खुश झालेले दिसत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओंकार पड्याळ त्यांचं मावशीनं सुंदर असं नाव घ्यावं ओमकार हे मावचे नाव चांगलं घे का ओंकार पर्याय शाहीला आहे चांगलं घे बरं नाव चांगलं घेतली तर अण्णा काय पड्या सोन्याचा घराला देती बरं ऐका ओमकार खणखण कुदळ मनमण माती खडखड कुदळ मनमण माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पायजण नाचू कशी गळ्यात दिंतर वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलकट्ट्याची ने अस्तुरी ओंकार रावांची
तसेच सान्वी अमोल गुगव व विहा विशाल गुगव यांकडून खास गवळणींसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटोली यांचे मनाचे आभार आहोत. धन्यवाद. अरे सांग पटकन. तुझं नाव काय सांगितलं नाही. बरं आहे. हा माझं नाव ना? हो तुझंच. अरे माझं नाव श्रीवल्ली. अरे तुझं मग मावशीचं नाव मला ऐकत नाही. अगं मावशीचं नाव चिवल्ली. काय झालं? अरे चिवल्ली ना. हा? श्रीवल्ली. वल्ली. हा श्रीवल्ली ना ती. श्रीवल्ली. तुझं काय कान गेलं होतं मगाशी? अरे होय ना. बरं माझ्या नावाचं जाऊ दे. हा. तुझं नाव काय ते सांग पाहू. म्हणजे तू अजून मला ओळखलंच नाही. अजून नाही ओळखलं नाही तुला. मागची मला मावशी नाही ओळखलं. हा काय उंदीर आहे काय? हे मावशी तू मला अजून ओळखलंच नाही. अरे नाही सांगितलं ना. अगं मावशी मगाचपासून तिकडनं आलो येवला नातच. हा मग काय झालं? एवढ्या खाली वापट्या खाली लावले बेला लावणार खाली वापट्या. बेलाच्या वापट्या सुकून घालायला आले. काय काय म्हणलीस? वापट्या चुकून घरायला लागले. मावशी वापट्या चुकल्यात नाही. हलताय कशासाठी बोलवलं ते सांगा ती. हा बद्दल सांगतोय. इथं तुला बोलवलंय मावशी. तू आलेली कुठून? जायची कुठं? अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. अजिबात जाऊ नकोस. का? मथुरेचा फलफली झालाय. बरं आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. तिकडं बेल घातले. आता कुठून आला? बरं मग आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ. तिकडं वय घातले. अरे पण मेले आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण? अजून पण ओळखलं नाही. ती मला ओळखलं नाही. म्हणजे तिला दाखवू पाहिजे. काय दाखव? ओळख? हा? माझे अजून मला ओळखलं नाही. अगं मी तो. अरे पण कोण? अगं मावशी मी तो. अरे पण कोण? पुचकाराज. पुचकार. त्याला पुचका. पुष्पराज. मग त्याला पुचका काय म्हणतो? बरं, मला इथे कशासाठी बोलवलंय? मावशी मी तर सांगतोय आम्ही कुठल्या देवाच्या शंकीच्या चौक आले आहोत. अरे पण तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का? काय सांग? हाय मावशी. काय हाय? कायदा सांग की पटकन. ऐक तर. बंद केली ही तुमची वाट ठेवून डोशीचे माट पेंड्या सुद्धा मला जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोशीचे माट बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोशीचे माट तेजा सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा हा उपदेवाचा कायदा कायदा हा उपदेवाचा कायदा कायदा उपदेवाचा कायदा कायदा
हॅलो अगे मावशी निलेश भुरके व अनिल पाले यांच्याकडून खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं निलेश यांचं नाव घ्यावं. निलेश मावशे हा चांगले की का निलेश बरं तू इकडे ऐकला आहे बरोबर हा बरं का निलेश चालेल काय हा काय याला असं नाही का चालेल का काय चुकी सांगतो? हा? पाले हा, मग? ओके, ठीक आहे, चांगलं गेलं का निलेश पाले बरं नाहीतर काय तेथील अंदाजी चालेल बरं ऐक. निलेश बाले बरं निलेश हा घुरके भुरके घुरके बरं मावशे त्याला पाले म्हणतोय बरं केला होता गाजराचा हलवा गाजर टाकलं होतं त्यात किसून हे मावशे काय? काय बोलली काय केला होता दादा झालो हा. का पपई नव्हता दिले ते दिलेश रावांना गाजराचा आवडला म्हणून मी गाजराचा केला बरं तुला पपईचा आवडतो बरं ये अगं इथं. मावशी पपईचा गेला ना हा. त्याला मिक्सर लाव ना बरं तुला गाण करूनच देते ये ऐकलं आहे मावशी. नको नको इकडे बरं निलेश बरं वळीचा उजू आहे ना हा, डाव्यात धरून मारता येते बरं ये. बरं निलेश नेल्याला पपईचा आवडतो पपईचा घेते केला होता पपईचा हलवा पपई टाकलं होतं त्यात किसून केला होता पपईचा हलवा पपई टाकलं होतं त्यात किसून ओ निलेशराव हे नमन झालं ना की घेऊन चला मला तुमच्या बाईकवर बस अजिबात नाही. अजिबात नको त्या निले दादा माझा निरोप आहे माझा निरोप आहे मावशे हॅलो अगे मावशी सुलभाताई मेस्त्री यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे. मावशीनं सुलभाताई यांचं सुंदर असं नाव घ्यावं. सुलभाताई शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून सुलभाताईंचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून सांगतोय निले दादा कुठं आहे पहिले लांबला मला त्याच्या जाऊन निरोप आहे काय ते सांग पटकन लांबला नाही जाणार ते निले दादा कुठं आहे निले दादा हा? तुम्हाला सांगतो काय बोलली कार्यक्रम संपल्यावर काही बायको बसून या अजिबात नेऊ का तुमचा ताई येवला ही एवढी बोलली आली बाई ना तिकीट बघ झाली बसवायचं पण आहे बसवायचं आहे अरे बापरे ह्याला बसवायचं आहे तर ठीक आहे काय बोलतो होय अरे बापरे होय हे लाईनच इकडे अरे काय झालं सगळ्या बोली तुझ्या आहेत ना सुंदर आहेत पण मला जरा ओळख करून दे सगळ्या बोलीची जरा नीट ओळख करून दे काय झालं माहिती आहे काय झालं हॅलो अगे मावशी जयवंती कदम हीचकडून खास मावशीसाठी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं अमोल भाताडे यांचं नाव घ्यावं. पूर्ण नाव घ्यावं अमोल भाताडे. अमोल दादा भाताडे नमस्कार बरं आ चांगलं घेते आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा अमोल दादाचं नाव घ्यायला हुकाना कशाला हवा कामगिरी झाली फक्त यांना बसवायचं हे मावचे हे अरे आता काय झालं मावचे मी काय म्हणतोय बघ अरे काय ते सांग पटकन आमच्या कायद्याप्रमाणे
तुम्हाला सगळ्यांना बदलं पाहिजे. अगं पोरीनो ह्याच्या कायद्याकडे बसा आपण थोडे जमले म्हणून बसूया. काय द्या ना. अगं पोरीनो हा मोहन मुरलीवाला भूलवी जगा मोहन मुरलीवाला भूलवी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदला गोकुळिया वाढलो मी श्री नंदला मोहन मुरलीवाला मी फुलबी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलबी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदला गोकुळिया वाढलो मी श्री नंदला नंदा घरी वाढलो मी श्री नंदला गोकुळिया वाढलो मी श्री नंदला पेंदावर सुद्धा मला दिली कामगिरी अजून अधुरी देत आहे. चला आपणच पूर्ण करावी. गवळणी तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठे कशी असतात? बाई पद्म, मेंदी हिरा, वत्सकितुरा, कटेवरी हात, विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते राधी कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा तुझे जन्म कुणा सांगा. माहित तर माझी जन्मकुना. ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्मकुना. ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्मकुना. जन्म माझा साधा बंदी शाळेला. जन्म माझा साधा बंदी शाळेला.
पूर्ण कर. जातो तुला श्वास काला स्मरून जातो तुला श्वास काला साजण्याच्या इंदोरावर झुलतो हसुका साजण्याच्या इंदोरावर झुलतो हसुका मी प्रिय सखा माझी येडी राधिका मी प्रिय सखा माझी येडी राधिका गुलाबालाही कसली काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे प्रतीक वाटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे गुलाबालाही कसली काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे का सांग बरे हा गुलाबा नात्यात का मी प्रिय सखा माझी येडी राधिका मी प्रिय सखा माझी येडी राधिका माझी येडी राधिका मी प्रिय सखा माझी येडी राधिका केशव गुगाव निवदे गुगावाडी भालचंद्र गुगाव निवदे गुगावाडी याचकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच निलेश